बीड हत्या प्रकरणात तपास करणारे अधिकारी बदलले। तपास पथकात बसवराज गुजर, अनिल गुजर यांना कायम ठेवलं। सुभाष मुठे, शर्मिला साळुंखे, दीपाली पवार, अक्षय कुमार ठिकणे नवे अधिकारी असणार। कुणालाही दयामाया दाखवू नका, एकही आरोपी सुटता कामा नये। मुख्यमंत्र्यांचा बीड एसपी सीआयडी अधिकाऱ्यांना फोन। सरपंच देशमुख हत्या प्रकरणी तपासाचा आढावा घेतला। संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख तपास अधिकाऱ्यांच्या भेटीसाठी बीड शासकीय विश्रामगृहात। एसआयटी सीआयडीचे अधिकारी देशमुख कुटुंबियांना तपासासंदर्भात माहिती देणार। उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत आमच्या मागण्या मान्य करा, अन्यथा संपूर्ण गाव उद्या आत्मदहन करणार। मस्साजोगमधील गावकऱ्यांचा इशारा। वाल्मिक कराडवर 302 लावा। संतोष देशमुख हत्येतील आरोपी सुटले तर धनंजय मुंडेंच्या टोळीचं जगणं अवघड करणार। राज्य एका खटक्यात बंद करून टाकणार, जरांगेंचा इशारा। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंना धमकी आल्याचा व्हिडिओ लक्ष्मण हाकेंकडून शेअर। जरांगेंच्या समर्थकांकडून धमकी आल्याचा आरोप। वाल्मिक कराडचा मुलगा सुशील विरोधात सोलापूर कोर्टात दाखल फिर्यादीवर सुनावणी। एमआयडीसी पोलिसांना अहवाल सादर करण्याचे आदेश। सुशीलनं मॅनेजरच्या घरात घुसून पिस्तुलाच्या धाकानं लूट केल्याचा आरोप। 20 जानेवारीला पुढील सुनावणी। सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी। राज्यातील सोयाबीन खरेदी 31 जानेवारीपर्यंत सुरू राहणार। मुख्यमंत्री फडणवीसांची विनंती केंद्रीय कृषी मंत्र्यांकडून मान्य। सोलापुरात ग्रामदैवत सिद्धरामेश्वर महाराज यात्रेतील अक्षता सोहळा संपन्न। महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र, तेलंगणामधून लाखो भाविकांची उपस्थिती। पौष पौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर महाकुंभ मेळ्याला प्रारंभ। महाकुंभात 1.5 कोटी भाविकांचं स्नान। संगमापर्यंत 12 किलोमीटर पायी यात्रा, 60,000 सैनिक तैनात। सर्वत्र उत्साहाचं वातावरण।